महाराष्ट्राच्या बार्शी तालुक्यातील एका गावात घडलेली ही घटना ऐकणाऱ्यांच्या काळजात धडकी भरवते. जिथे आपुलकी, विश्वास आणि सन्मानाने नाती जगतात, तिथेच एका नात्याने घृणास्पद आणि अमानवी वळण घेतले. ही कहाणी आहे एका 33 वर्षीय विवाहित महिलेची, जी आपल्या संसारात रमत होती. तिचं आयुष्य शेतात राबणं, घर चालवणं आणि पतीसोबत खांद्याला खांदा लावून जगणं. पण 29 जुलै 2025 ही तारीख तिच्या आयुष्यात एक काळा डाग घेऊन आली. त्या दिवशी तिचा पती नेहमीप्रमाणे शेतावर गेला होता. घरात ती एकटीच होती. मुलं शिक्षणासाठी गावाबाहेर होती. नेहमीप्रमाणे घरातली कामं करत ती दिवस घालवत होती. पण तिला कुठे माहीत होतं की घराच्या 4 भिंतीमधूनच तिच्या सुरक्षिततेवर आघात होणार आहे. अचानक दुपारी तिचा दीर संतोष घरात आला. नात्याने तो पतीचा सक्का भाऊ, म्हणजेच तिचा दीर. त्यामुळे त्याच्या प्रवेशाने सुरुवातीला काही विचित्र वाटलं नाही. पण त्याच्या डोळ्यातील विकृती ती लपवू शकली नाही. त्याने तिचा हात पकडला आणि एक विचित्र वाक्य उच्चारलं, "तू मला खूप आवडतेस." ती क्षणभर हादरली. नात्यात हे अश्लील रूप पाहून सहन झालं नाही. तिने त्याचा हात झटकला आणि विरोध केला. पण संतोष थांबला नाही. त्याने तिच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न सुरू केला. तिने जेव्हा त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो अधिकच विकृतपणे म्हणाला, "तू जर कुणाला सांगितलंस तर गावात तुझी बदनामी करीन." एका स्त्रीसाठी, विशेषतः ग्रामीण भागात, सामाजिक प्रतिष्ठा ही खूप मोठी गोष्ट असते. तिच्या चारित्र्यावर शंका घेणं म्हणजे तिच्या अस्तित्वावर घाला घालणं. पण ती घाबरली नाही. तिने धाडस दाखवलं. स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवलं आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं. ती तिथे गेली, पोलिसांसमोर उभी राहिली आणि पूर्ण प्रकरण सांगितलं. तिच्या आवाजात भीती नव्हती, फक्त न्यायाची मागणी ती करत होती. बार्शी तालुका पोलीस ठाण्याने लगेच आरोपी संतोष याच्यावर छेडछाड आणि धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली. एक दीर अशा प्रकारे वागत असेल तर कोणावर विश्वास ठेवायचा? गावात लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेकांनी या महिलेला पाठिंबा दिला. तिच्या धाडसाचं कौतुक केलं. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आणि महत्त्वाचं म्हणजे पीडित महिलेला योग्य सुरक्षा आणि आधार देण्याचं आश्वासन दिलं. या महिलेनं दाखवलेलं धाडस ही आजच्या काळाची गरज आहे. कितीतरी महिला अशा प्रसंगांना रोज सामोरं जातात, पण त्या मौन बाळगतात. समाजाच्या भीतीने, बदनामीच्या डराने. पण ही महिला मात्र बोलली, उठली आणि अन्यायाविरोधात उभी राहिली. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते. स्त्री आता फक्त सहन करत नाही, ती लढते, ती आवाज उठवते आणि ती न्यायासाठी शेवटपर्यंत झगडते. तर मित्रांनो, आपण केवळ अशा बातम्या वाचून ऐकून विसरून चालणार नाही. अशा घटनांमध्ये पीडितेला मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर मदत मिळणं आवश्यक आहे. महिलांनी भीती झटकून आवाज उठवणं गरजेचं आहे, पण त्यांना पाठिंबा देणं हे समाजाचं कर्तव्य आहे. अशा प्रकरणांमध्ये अनेक वेळा पीडित महिलांनाच दोषी ठरवलं जातं. पण यात तिची चूक काय होती? ती तर घरात आपलं काम करत होती. दोष आहे त्या संतोषसारख्या विकृत मानसिकतेचा, जो नात्याचं पवित्र नातं तोडून अश्लीलतेच्या रस्त्यावर गेला. कुणीही असो, नातं काहीही असो, चुकीचं वागणं सहन करू नका. घाबरून जाऊ नका. पोलिसांकडे जा. तुमचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. समाजाने पीडितेला पाठिंबा द्यायला हवा. न्याय मिळण्यासाठी तिच्या पाठीशी उभं राहायला हवं. तिने केवळ स्वतःसाठी लढा दिला नाही, आवाज उठवा, अन्यायाला थांबवा, हा संदेश ती आपल्या कृतीतून देऊन गेली. शेवटी एवढंच, स्त्री ही कमकुवत नसते. ती वेळ आली तर पर्वताहून मोठ्या संकटांना सामोरी जाते. पण त्यासाठी तिला हवा असतो तो पाठिंबा.
जर तुम्हाला वाटलं की ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवली पाहिजे तर कृपया शेअर करा आणि अशा घटनांविरोधात एकत्र उभं राहूया. आणि अशा सत्य घटनांवर आधारित व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.